तर आता मी हुमगावमध्ये आहे योगेश दादांकडं. फोन नंबर नाही देणार कारण त्यांना प्राणी विकायचे नाहीत, त्याच्यामुळं फोन नंबर नाही. तर योगेश दादांचं जे आहे हुमगावला जरेवाडीजवळ हे शेड आत्ता बनलेलं आहे. तर त्यांना विचारू खर्च किती बाय किती, ह्या सगळ्या गोष्टी ज्या लोक मला विचारतात ना, मी ते त्यांना विचारेन आणि तुम्हाला कळेल की ह्याचं काय होतं. तर योगेश दादा, हे शेड किती बाय किती आता? 16 बाय 30. किती ह्याला खर्च आला सर्वेला? टोटल 260 पर्यंत गेला खर्च. म्हणजे रेडी. आता खाली शेड आणि ह्या वर शेडमध्ये काय वाटतं तुम्हाला प्राण्यांचं? भरपूर फरक आहे, खाली आणि वरती एक भरपूर फरक आहे. म्हणजे आता जे हे तिथं कसं होत होतं, बाकीचा त्यांना टाइमपास करायला येत होतं, म्हणजे कुठं माती किंवा काय कर. इथं काय दुसरं काहीच नाही ना, इथं फक्त गावानीतला चारा खायचा आणि निवांत झोपायचंच. दुपारची अशी मस्तपैकी एकदम रिलॅक्स झोपतात. रिलॅक्स. आता वातावरण पण तुमचं आमच्यापेक्षा चांगलं आहे, त्याच्यामुळं विशेष नाही. आता ह्या मेंढ्या चांगल्या की अजून दुसरं काय चांगलं? नाही मेंढ्या ह्यांचा विषयच नाही, म्हणजे एक नंबर. आणि त्यांना खायला टाका, जे टाकल पुढ्यात ते आपलं खायचं. आता दादा स्ट्रॉबेरी पण लावतात, माझ्यासारखं होत नाही, म्हणजे माझ्यासारख्याला ते काम नाही होऊ शकत. स्ट्रॉबेरी प्लस हे प्लस गाई, ह्या सगळ्या गोष्टी ते करतात, पण मी करू शकत नाही. आणि तरीसुद्धा मी नेहमी सांगतो ना, ज्याचं वातावरण चांगलं त्याच्यात प्राणी चांगले. हे बघू, जोड 2 महिन्याची जोड आहे, 15 किलो वजन आहे. एकाचं 15 किलो आहे. एक राहिलं नाही त्यातलं, तर ही 3 आहेत. आता बघू शकता तुम्ही, ते त्यांना टुडीचा चारा अजून नाही, तरीसुद्धा 2 महिन्यामध्ये 15 किलो झालेत. आणि जर काय टुडीचा चारा ह्यांनी दिला तर ते किती होतील हे त्यांनाच विचारू. आता ह्यांना खुराक काय असतं? खुराक सध्या आता गायींचीच पेंड आहे, म्हणजे ते हिप्पर म्हणून आहे कारगिलचं. तर ते म्हणजे ते गायींना आणतो तेच ह्यांना देतो, दुसरं काय नाही. आणि दुसरं आपलं सोयाबीन हे घरचं होतं थोडंसं, ते आपलं थोडं बरडा टाईपमध्ये भरडलेलं आहे सोयाबीन आणि गहू, ते आपलं टाकतो. आणि ह्या पिल्लांचं काय वाटतंय तुम्हाला? आता पिल्लांचं काय एकदम काय टेन्शन नाही त्यांचं. आता पहिली पण तुमच्याकडे एक बॅच निघाले, ही पण सेकंड आहे. लोक म्हणतात की ही मेंढीची पिल्लं जगवायला किंवा अशा काही गोष्टीतला त्रास होतो. आता तुम्हाला अनुभव चांगला आलाय. हो, माझ्यापेक्षा 4 झालेली आहेत ती. हो. पण चौथं असतं तरी आपण त्याला जगवलं असतं, जगू शकतो. पण आताच ते नाही, म्हणजे 4 झाली तरी जगू शकतो. हो, फक्त काय 4 झाल्यानंतर दूध आपल्याला एकाला दुधावरती घ्यावं लागेल. आता ह्यांना सुद्धा काय अडचण नाही, फक्त प्रॉब्लेम काय होतो, एकाला मागे ठेवायला लागते आणि दोघांना सोडायला लागते. आता ती काय चारा खायला लागलेत म्हटल्यानंतर काय नाही. आता खात्यात म्हणजे काय टाकल ते त्यांना टाकल तेही खात्यात. आता एवढा शेडला खर्च झाला, आता तुमचं खाली होतं तेव्हाच आणि ह्या वरती प्राण्यांनी काय असं, म्हणजे प्राण्यांना काय वाटतं? प्राण्यांना एकदम रिलॅक्स वाटतंय. आणि जी खाली जी माती चाटायची किंवा साईडनं आपण शेड नेट लावलं होतं, तर त्याचं धाग खायची, तो प्रॉब्लेम होत होता. आणि इथं काय तसला प्रॉब्लेम विशेष नाही. आता हे संध्याकाळची नाचत असतील संध्याकाळची. हो संध्याकाळी 5-6 वाजले खाऊन निवांत बसतात. आता टाइम झाला त्यांचा, एक अर्ध्या तासानं कुट्टी टाकायची हिरवी झालाय, पण तरी पण आताच ती चालू आहे. जे काय असेल पुढे ते जोपर्यंत कुट्टी टाकत नाही तोपर्यंत ते खात राहणार. आणि 2 महिन्याचे पिल्लं बघा काय पद्धतीनं चारा खाताय. जर काय त्यांना टुडीचा चारा जर दिला, मी तर तुम्हाला सांगतो, माझ्या भागात वातावरण खराब आहे, पण ह्या भागामध्ये जर काय त्यांना असा टुडीचा बारीक चारा दिला तर ही पिल्लं एवढी मजबूत होतात ना, एवढी तर काय बेहिसाब. आणि काही लोक म्हणतात ना मांजरासारखी पिल्लं, तर मांजरासारख्या पिल्लांचं वजन 3 पिल्लं येतं. एकच म्हणजे 2च महिने झाले ते आता, आणि 2 महिन्यामध्ये 15 किलो वजन झाले. आता मांजरासारखी पिल्लं येतं आणि त्याचं वजन 15 किलो झालं. तर आपण मेंढीपालन करताना तसं केलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मेंढीपालनाविषयी? आता जर असं अशा पद्धतीत केलं तर काय म्हणजे त्रासच नाही. काय गायींचं काय होतं, आता आमचं स्ट्रॉबेरीचं असल्या कारणाने सकाळ संध्याकाळ काम असतं. ते गायींचं काय होतं, सकाळचं धार काढणं उठणं, संध्याकाळची पण तेच काम, त्याच्यामुळं प्रॉब्लेम होतो. आता कसं होतंय, सकाळी लवकर 6ला उठून ह्यांना जर टाकलं तर दिवसभर काय बघायचंच नाही. पाणी बिणी सगळं इथं अवेलेबल आहे त्यांना, पाण्याची पण म्हणजे ह्यांना कमी चाऱ्यामध्ये हे रिजनेबल पद्धतीनं राहते. आता लोक म्हणतात की शेड बांधू नका, खाली पहिलं करा. मी तुम्हाला पहिलंच सांगितलं होतं शेड करा. आता खालच्या प्राण्यांनी वरच्या प्राण्यांनी तुम्हाला फरक आला. तर आता लोकांना जसं आता ह्यांच्याकडे पाहुणे माझ्यापेक्षा येतात. म्हणजे काही लोकांना मी नंबर देतो, माझ्याकडे येण्यापेक्षा येता योगेश दादाच्या तिथून या. आता नाशिकवाली गँग आली होती, काय वाटलं त्यांना?
ते बोलले म्हणजे आमच्यापेक्षा इकडं म्हणजे वातावरण पण चांगले, थोडंसं थंड आहे आणि तिकडं म्हणजे आणि वरती शेड त्यांच्याकडे पण शेड आहे आणि त्यांच्याकडे बी पण बोलले की ह्यांचं काही टेन्शनच नाही, वरती शेड असेल ना तर म्हणजे मेंढराची जात म्हणले एकदम रिलॅक्स राहते. तर ते आले होते इथं जवळजवळ 1 तास शेडवर होते आणि दुपारच्या वेळेस आलेले, ते आपले खाऊन निवांत बसलेले, म्हणजे त्यांचं काही घेणं देणंच नव्हतं. तर ते बोलले की आम्ही आमच्या फार्मवर आलो ना तर शेळ्या अशा डायरेक्ट वरती इकडे पाय टाकून उभ्या राहतील जसं येईल तसं आणि ओरडतात. तसं ह्यांचं नव्हतं, ह्यांनी डायरेक्ट आपलं खाल्लेलं होतं, दुपारची हे पुढ्यात होतं ते आणि निवांत बसले होते. ते तासभर होते, हे कुठलं नाही त्यातलं, तसेच बस. म्हणजे ह्यांचं जर का पोट भरलं, म्हणजे मी नेहमी सांगत असतो ह्यांचं का जर पोट भरलं ना तर तुम्ही ह्यांच्याबरोबर काही करा, ह्यांना काही घेणं देणं नसतं, ते त्या रिलॅक्स पद्धतीनं राहतात. आणि जर काय ह्यांना तुडीचा चारा दिला ह्या भागामध्ये, म्हणजे बघा आमचं आणि ह्यांचं अंतर 27 किलोमीटर आहे आणि त्या वातावरणात आणि ह्या वातावरणात खूप सारा फरक आहे. आता ह्यांना नेपियर तुम्ही वापरता, नेपियरचं तर आमच्याकडं होतच नाही, तुम्ही तर बघितलं आमचा भाग. आता हा जो सुका चारा आहे तुम्ही जो घातला हरभऱ्याचं बुसकाट, ह्याची पावडर केली तर ह्यांना किती फरक पडेल? भरपूर, कारण जास्त ह्यांना म्हणजे त्रासच नाही ना, पावडर असल्यानंतर त्रासच काय नाही, डायरेक्ट आपले खुराक खात्यात तसे खाणार. आता हे कसं होतं ह्यातून थोडं थोडं शोधून खात्यात, तर हे जास्त वेळ ठेवली तर याची काटकं सुद्धा खात्यात. आता इथं येणाऱ्या प्रत्येकाला वाटत असेल असं शेड पाहिजे, म्हणजे भले खर्च आहे पण प्रत्येकाला वाटत असेल की असं शेड मला पण केलं पाहिजे. कारण आणि बघा मी काय सांगितलं होतं, ही जी गव्हाण आहे म्हणजे आमची चुकली होती, मी ह्यांना ह्या गव्हाण्या दुरुस्त करायला सांगितलेल्या, ही गव्हाण बाहेर पाहिजे आणि ह्याच्यावरती एक अजून तुम्ही हे लावा बार, कारण दानवले साहेबांची मेंढीने इथनं वरनं उडी मारली, मागचा पाय फ्रॅक्चर झालाय, तर इथं एक अशी ग्रिल लावा किंवा इथं 1 फुटाचा नेट बांधा, जेणेकरून ह्यांना तिकडचं दिसलं नाही पाहिजे. नाही तर काय करतात ही लहान कोकरं जोशमध्ये आली संध्याकाळची, ह्याच्यावरनं तिकडे उडी माराय बघतात. असे लाकडाचं बांधलं तरी हा इथून लाकडाचं जसं हा बांबू बांधलाय ना तसं इथं असे 2 जरी लावले तुम्ही तरी चालेल. तर प्रत्येकाने म्हणजे असं मेंढीपालनाचं आता ह्यांचं 2nd वर्ष आहे म्हणजे 2रं वर्ष आहे, तरीसुद्धा ते ह्या पद्धतीनं सांगू शकतात आणि अशा पद्धतीनं शेड बनवलं आहे. आता हे 16x30 म्हणजे जेवढं माझं शेड आहे तेवढंच ह्यांचं शेड आहे आणि ह्यांनी 4 गाळ्या केल्या आहेत आणि आमच्याकडे 2 गाळ्या आहेत, अशा पद्धतीचं हे शेड आहे. पण जर काय अशा पद्धतीनं केलं, आता खर्च वगैरे सर्व काय आहे, फक्त ह्याचं एकच आहे की ह्याला जर राहायला अशी जर व्यवस्था असेल तर हे पिल्लं मात्र अशा पद्धतीनं बनतात. आता तुम्हाला सिंबा बघायचं असेल, 3 पिल्लातला आहे तो, कुठलंही पिल्लं मागचं किंवा कुठलं पिल्लं पुढचं हे कोणीच सांगू शकत नाही. तर अशा पद्धतीची ही पिल्लं इथं बघू शकताय, कोणी सांगावं ना की हे पहिलं झालं, हे 2रं झालं आणि ते 3रं झालं, तर कोणीच सांगू शकत नाही. तर ह्यांचं वातावरण आणि इकडेचा जो चारा आहे तो त्यांच्यासाठी पोषक आहे. आणि आता मी मेंढरवाला असल्यामुळं काय होतं, ही माझ्या शेजारी येणार, कारण त्यांना माहिती आहे मेंढरवाल्या त्याचा मेंढरांचा वास येतो, त्यामुळे हे अशी माझ्याकडला येतात. पण अशी पिल्लं म्हणजे एकाच एक कुठलंही कमी जास्त नाही. पण तुम्ही विक्रीसाठी कोणी विचार करू नका, म्हणजे कोण विकत दिलं वगैरे असं काय ह्याच्यासाठी वगैरे जणांना फोन करू नका. आणि स्वतः मी सांगतो यांना रील टाका. आता ताई थोड्या टाकतात त्यांच्या मिसेस, 2-3 रील चांगल्या चालल्यात आहे, पण त्यांनी जर कंटिन्यू टाकलं तर त्याचा फायदा होईल. दानवले साहेबांना पण मी तेच सांगितलंय, तुम्हाला पण तेच सांगतो. आता तुमचं शेड आहे माहित नव्हतं, म्हणजे आता त्या दिवशी त्याला रील टाकली, इथल्या आजूबाजूचे 2-3 गावचे लोक बघायला आले, नंबर घेतला, मग त्यांना माहित नव्हतं ना. हा बरं, म्हणजे तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे आहे हे जगाला कधी कळेल तर तुम्ही जाहिरात केली तर सोशल मीडियावरती बिंदास रोज, भले थोडंसं काम लेट होईल पण एक रील तरी ह्यातली आली पाहिजे. कारण शेड तुमचं आहे, स्ट्रॉबेरी आहे तुमच्याकडे, चाऱ्याचं तर तुम्ही शेतीतनं 12 महिने काम करता, माझ्याकडे काही 12 महिने काम नसतं. तर प्रत्येक म्हणजे आज नाही तरी यातनं 20 रील महिन्याच्या आल्या पाहिजेत, तेव्हा हे म्हणजे त्या पद्धतीनं लोकांना माहिती पडतं आणि लोकांचा जो बघण्याचा दृष्टिकोन असतो तो बदलतो. जसं आमच्याकडे आहे त्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगतो आहे, तसं जर केलं तर काहीच नाही. आणि ह्या ज्या माद्या आहेत बघू शकताय, ही एक गाभण आहे, आता पलीकडे एक गाभण आहे आणि तो आपण दिलेला रामा आहे आणि ही आता क्रॉसिंगला बाकी आहे, आता म्हणजे क्रॉस होईल. तर मी खूर कापायसाठी आलो होतो, त्याच्यामुळे आज म्हणलं जाऊया इकडं आणि जाता जाता बघितलं. पण खूप साऱ्या लोकांना वाटतं ना केस कापल्यानंतर काय होईल, बघू शकता ही मीच केस कापली होती तर, आणि आज काय पद्धतीनं पिल्लं येतं. तर काही होत नाही, तुम्ही कितीही काही करा काही होत नाही, फक्त नियोजनबद्धता केली तर ही अशा पद्धतीनं राहतात, काहीच विषय नाही.
तर मेंढीपालनामध्ये जर कुणाला भेटायला इथं यायचं असेल, म्हणजे माझ्याकडेच असं काय नाही, आम्ही लई डोंगरावरती आहे. हे पाचवडच्या शेजारी हुमगाव आहे आणि त्या हुमगावमध्ये जरेवाडीमध्ये हे शेड आहे योगेशदादांचं. कधी आला तरी तुम्हाला इथं पाहायला भेटेल, काही हरकत नाही. तो मारायला लागलाय, ठीक आहे. चांगलाच खेळतोय की आता तो. मारतं ती. हां हो त्रास देते त्यांना. बघा.